नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूची आई. तर मी आज आहे रविवार. आज तुम्हाला सकाळी मी माझं सकाळच्या जेवणामध्ये बनवणार आहे मेथीची भाजी, ती दाखवणार आहे. कढईत तेल टाकून घेतलेले, तेलात थोडंसं लसूण, जिरं, हिरवी मिरची टाकली, भरपूर झालेलं आहे. जिरं, मिरची, लसूण, भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. आता फक्त थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं बाकी. अशा प्रकारे मेथीची भाजी झालेली, मेथीची भाजी तयार झालेली. थोडीशी शिजू द्यावी लागणार आहे त्याला. हे बघा, आमच्या किचनच्या खिडकीमध्ये एक खोपा तयार केलेला आहे चिमण्यांनी, तो दाखवणार आहे तुम्हाला. दिसतोय का नाही व्हिडिओमध्ये? पहिल्यांदा इथं बनवला होता, नंतर परत इथं तयार केल्यानंतर वरती, म्हणजे असा 1 2 3 ताली खोपा तयार केलेला आहे चिमण्यांनी. जसा मनुष्य प्राणी एक घर बांधलं की दुसरं बांधेन, तिसरं बांधेन, किंवा एक ताली घर बांधलं की त्याच्यावर दुसरा ताल ठेवेन, तिसरा ठेवेन, असा विचार आला की चिमण्यांच्या मनात सुद्धा असा विचार आला असेल की 3 ताली आपण खोपा बांधावा. तर बघा किती जिद्दीने असं त्या चिमण्यांनी घरटं बांधलेले, 3 ताली घरटं बांधलेले. एक एक काडी, किती सारं गवत त्यांनी जमा केलेले, एक एक काडी आणून न थकता जिद्दीने. खरंच या चिमणींनी जो खोपा बनवला त्याच्यातून आपण खरंच काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे की एक एक काडी जमा करून एवढा मोठा खोपा बांधलेला आहे न थकता. तसं मनुष्य प्राणी फार लवकर थकून जातो. काही काही परिस्थिती आल्या, काही संकट आली, नाही का. एवढा जीव आहे त्यांचा, पण किती गवत जमा केलेले आहे त्यांनी, खूप. तर चला, अजून जास्त पुढे नेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर तुम्हाला माझा आजचा मेथीची भाजी बनवण्याचा आणि थोडंसं त्या चिमण्यांनी 3 ताली घरटं का बनवलं असेल हे जर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला, बाय बाय.